नुसती ते गव्हर्नमेंट दाबण्याचा प्रयत्न करतंय. त्या दोघांवर रिटायर अधिकाऱ्यावर ते फक्त ते गुन्हा दाखल करा म्हणताय आणि जे ओरिजिनल भ्रष्टाचार केला ज्या लोकांनी ते पहिले 2-2.5 कोटी मधला तो आणि हे आता 64 कोटी रुपये म्हणजे 65 कोटी हे आणि ते 68 कोटी रुपयाचा ज्यांनी घोटाळा केला त्या सगळ्यावर गुन्हे दाखल झालेले पाहिजे. आणि आपण एससीबी पासून लोकायुक्तापर्यंत आपण हे प्रकरण दिलेलं आहे आणि हे चौकशीच आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे. आर्थिक गुन्हे शाखेनी हे केलं जर चौकशी केली तर मी तरी आता हे जो सांगतो की एजन्सी वेगळ्या एजन्सीमार्फत जर चौकशी केली तर मी तर 200 कोटी म्हणतोय याच्यापेक्षा जास्त जे का ज्यांनी 150 कोटीचा तर तुम्हाला माहिती जीएसटीच बुडवला एजन्सी धारकांनी त्या अधिकाऱ्यांनी मिळून. कारण जीएसटी ऑलरेडी गव्हर्नमेंट तर जीएसटी जर 150-200 कोटी रुपयाचा बुडवला असेल आणि हे 200 कोटी रुपये 300-350 कोटी रुपये 1000 कोटीच्या प्रकल्पात अर्ध प्रकल्प याच लोकांनी खाऊन टाकला ना. शेतकऱ्याला काय त्याचा फायदा झाला. यामध्ये 2022चा प्रकल्प आपण